जरांगे पाटील यांनी फडणवीसांना पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे, तर सरकारकडून देखील तसंच उत्तर जरांगेंना दिलं जातंय. पाहूयात. माझ्या विरोधामध्ये अटक वॉरंट काढणं फडणवीसांचा डाव, मला जेलमध्ये टाकून मारण्याचा कट, मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप. जरांगे पाटील यांचं प्रकरण 2013 मधलं. तारखेला गैरहजर राहिल्यास अजामीनपात्र वॉरंट निघतं, क्रिमिनल प्रक्रियेमध्ये नॉन बेलेबल वॉरंट निघतं आणि नंतर रद्द होतो. त्याच्याशी माझा काय संबंध? देवेंद्र फडणवीसांचं जरांगेंच्या आरोपांवर उत्तर. जरांगे यांच्या नौटंकीला मराठा समाज भुलणार नाही, राजकीय दुकानदारीसाठी जरांगे यांचा खेळ सुरू. प्रवीण दरेकर यांची टीका. त्यांना जाहीर आव्हान देतोय. त्यांनी सांगितलं ना, उपोषण झाल्यावर बघून घेतो. जरांगेचं आव्हान स्वीकारलंय, त्यांना काय बघायचंय ते बघून घ्या. त्याच्यामुळे आतल्या प्रकारचे बालबोध चॅलेंज मराठा समाजाच्या जीवावरच करत होतात. परंतु आता आरक्षण सोडलंच ना, बरं झालं, आम्हाला थोडा आनंद झाला. मतदारसंघ निवडणं, कोणाला आणायचंय, कोणाला पाडायचंय, कोण कोण मराठ्यांच्या विरोधात आमदार बोलतायत, कोण कोण खासदार बोलतायत, कोणचा मंत्री बोलतोय, त्यांचा बंदोबस्त लावणं गरजेचं आहे. 2013 मध्ये नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी जरांगे पाटलांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, तर वॉरंट इश्यू करू नये यासाठी जरांगेंकडून पुणे न्यायालयामध्ये अर्ज दाखल. फडणवीसांसोबत बोलणारं कुणी नाही असं समजत असाल तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत. हिम्मत असेल तर शरद पवार, उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारा. आरक्षण का टिकलं नाही? हिम्मत असेल तर मातोश्री सिल्वर ओकवर मोर्चा काढा. जरांगेंनी फडणवीसांना टेकन फॉर ग्रँटेड घेऊ नये, प्रसाद लाड यांचा इशारा. जरांगे यांच्या मागे शरद पवार, त्यांनी समाजाची भूमिका मांडावी. नितेश राणे यांची मागणी. जरांगे यांच्यावर कायद्यांतर्गत गुन्हा चौकशीनंतर कारवाई होईलच, राणेंची प्रतिक्रिया. पहिल्यांदा मराठा आरक्षण फडणवीसांनीच दिलं, त्यामुळे फडणवीसांबद्दल गैरसमज करून बोलू नये. मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू न देण्याची भूमिका. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रामधील सध्याची परिस्थिती स्फोटक, ओबीसी घाबरलेला आहे. मागच्या 12 दिवसांमध्ये ओबीसी मधील 9 जणांवर हल्ला. याबाबत ठाकरे गट, शरद पवार कोणीही भूमिका घ्यायला तयार नाही. प्रकाश आंबेडकर यांची टीका. मनोज जरांगे यांच्याकडून उपोषण स्थगित. सलाईन लावून पडून राहण्यापेक्षा जनतेमध्ये जाऊन कुणाला पाडायचं, कुणाला आणायचं ते बघणार. मराठा समाजाविरोधामध्ये बोलणाऱ्यांचा बंदोबस्त करायचा आहे. मनोज जरांगे यांचा इशारा.